अमेरिका इराण युद्ध जसजसं लांबत चाललंय तसतसं युद्ध आपल्या अगदी जवळ येऊ लागलंय. त्यांच्या झडांनी सामान्य माणसाची होरपळ सुरू झाली आहे. काही अफवांनी त्यात भर घातली हे खरं आहे, पण रोजच्या चुरीचा प्रश्न सगळ्यांना चिंतेत टाकतोय. म्हणून गॅस मिळवण्यासाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काळा बाजार सुरू झाला आहे. 2,000 मिळणारा कमर्शियल सिलेंडर आता थेट 4,000 रुपयापर्यंत पोहोचलाय. हा काळा बाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. इराण आणि अमेरिका इस्रायलचे युद्ध सुरू होऊन 13 दिवस उलटले आहेत. या युद्धाची झळ राज्यातील ग्रामीण भागालाही बसू लागली आहे. राज्यातील अनेक शहरात LPG सिलेंडरचा तुटवडा असून ग्राहक पहाटेपासून गॅस वितरकाच्या कार्यालयाबाहेर रांगा लावताना दिसून येत आहे. देशभर निर्माण झालेल्या LPG गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरणाबाबत नवा नियम लागू करण्यात आला आहे. शहरी भागात गॅस सिलेंडर वितरणाचा कालावधी 25 दिवसाचा ठेवण्यात आला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर घरगुती सिलेंडर बुकिंगचा 21 दिवसाचा नियम बदलून 25 दिवसावर करण्यात आला आहे. तर ग्रामीण व दुर्गम भागासाठी हा कालावधी 45 दिवसांचा करण्यात आला असून हा कालावधी ऑनलाईन गॅस बुकिंग वेळी लागू होत आहे. वाढत्या मागणीमुळे आणि पुरवठ्यावर झालेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हातातली कामं सोडून, ऑफिस बुडवून, लेकराबाळांना घरी सोडून लोक सिलेंडरसाठी 8-8 तास रांगा लावत असल्याचे चित्र आहे. अशा वेळी जर गॅस मिळाला नाही तर वितरक आणि ग्राहकामध्ये हमरीतुमरीची पाळी येते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे LPG सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहक लांबच्या लांब रांगा लावत असताना वितरक मात्र गॅसचा मुबलक पुरवठा आहे, लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करताना दिसत आहे. एकीकडे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी राज्यात ग्राहकांची धावपळ उडाल्याचे चित्र आहे. युद्धामुळे परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांची चिंता वाढली आहे. आज भारताकडे 40 दिवस पुरेल इतका LPGचा बफर स्टॉक उपलब्ध आहे. तसंच भारत आता केवळ मध्य पूर्वेवर अवलंबून न राहता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडून अधिक आयात करण्याच्या तयारीत आहे. केवळ साठेबाजी रोखण्यासाठी LPGच्या बुकिंगचा कालावधी 4 दिवसांनी वाढवण्यात आला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.